डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या युवा आणि बालसाहित्य संमेलनाची भूमिका मांडावी. सर्व साहित्य रसिकांचं इथं स्वागत. गेली 7 वर्षांपासून शिक्षण विवेकच्या वतीने या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. प्रामुख्याने युवक आणि शालेय विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून अशी संमेलनं भरवावीत अशी कल्पना आली आणि त्यात सगळ्यांचा सक्रिय सहभाग असतो. साहित्य संमेलन म्हणत असताना बऱ्याचदा फक्त आपण साहित्य केंद्री विचार करतो. असं न करता साहित्याबरोबरच इतर कलांचाही विकास शालेय विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घडत असतो आणि त्यांनाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. म्हणून आपण फक्त साहित्य न म्हणता चित्रकला, शिल्पकला वगैरे इतर कलांचाही गायन, आपण आता समोर एक प्रयोग बघितलाच, या विद्यार्थ्यांचाही सहभाग कसा होईल अशा दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करत असतो. यावर्षी साधारणपणे वर्षभरात जे उपक्रम झालेत वेगवेगळे, त्याच्या आधारे 400हून अधिक शाळांपर्यंत आपण पोहोचलो आणि त्यातले काही विद्यार्थी, उद्या प्रामुख्याने रविवार असल्यामुळे शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उद्या असतील आणि महाविद्यालयांमध्ये 120 महाविद्यालयातले विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या द्वारे या साहित्य संमेलनात सहभागी होतात. काही स्पर्धा असतात, काही त्यामध्ये त्यांचा इथं सहभाग असणार आहे. त्यामुळं अलगसारखा एक नवीन प्रकार, अतिलघुकथा, माझ्या विद्यार्थी दशेत त्याला लघुतम कथा असं म्हणत होते, पण आता नवीन माध्यमं आली, नवीन माध्यमांचा नवीन जमाना आला आणि त्याला आता अलग असं एक नाव दिलं गेलं. त्यामुळे अतिलघुकथांची स्पर्धा मागच्या वर्षी पण झाली, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी पण ती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला तसंच एका अर्थाने कारागिरीला पण वाव मिळण्याची पण ही व्यवस्था या संमेलनामध्ये आहे. लोककलांचाही सादरीकरण सहभाग हा यामध्ये व्हावा अशी ही कल्पना असते. थोडक्यात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी साहित्य आणि कलांचं जे योगदान असतं ते योगदान शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पुरेसं होत नाही. म्हणून अशा संमेलनांची गरज असते आणि याही संमेलनांची गरज ओळखून शिक्षण विवेकने पुढाकार घेऊन, तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या संस्था त्यासाठी सहकार्य करायला पुढे येतात. राज्य मराठी विकास संस्थेसारखी सरकारी संस्थाही त्याच्या मागे उभे राहते. अशा तऱ्हेने विद्यार्थी आणि म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून हे संमेलन आयोजित केलं जातं. या संमेलनाला मदत करणाऱ्या सर्वांचं इथं मी आभार मानतो आणि आलेल्या सर्वांचं इथं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.